हॅलो गाईज, आज आपण पर्ट अँड CPMवर सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. फर्स्ट प्रॉब्लेममध्ये बघा आपण ॲक्टिव्हिटी तिथे गिवन होती आणि त्याचा प्रेडिसर दिलेला होता. परंतु ह्या प्रॉब्लेममध्ये बघा ॲक्टिव्हिटी दिलेली आहे अँड ड्युरेशन इथे दिलेलं आहे. ॲक्टिव्हिटी डायरेक्टली बघा 1 2 1ला 3 कनेक्ट, 1ला 4 कनेक्ट, 2 3 अशी कनेक्टिव्हिटी इथे शो केलेली आहे. लास्ट प्रॉब्लेममध्ये कसं होतं की तुम्हाला प्रेडिसर दिलेलं होतं त्याचं आणि पॉईंट दिलेले होते. आता बघा हा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी, ड्युरेशन आणि क्वेश्चन काय आहे बघा. ड्रॉ पर नेटवर्क फॉर दिस प्रोजेक्ट. तुम्हाला नेटवर्क डायग्राम इथे काढायची. पर नेटवर्क. सेकंड, फाइंड क्रिटिकल पाथ. अँड थर्ड, व्हॉट इज मिनिमम टाइम ऑफ कम्प्लिशन फॉर द प्रोजेक्ट. अँड फोर्थ टाईपचा क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट अर्लिएस्ट स्टार्ट टाईम, त्याला आपण EST म्हणू, अँड लॅटेस्ट स्टार्ट टाईम LST. तो कसा आपण फाइंड करणार आहोत, वन बाय वन आपण काढू. फर्स्ट आपण ॲक्टिव्हिटी इथे दिले, ड्युरेशन दिले. ॲक्टिव्हिटीवरून आपण रफ डायग्राम काढणार आहोत. बघा इझी आहे हे. इथे प्रेडिसर नाही आहे परंतु इथे पॉईंट दिले. बघा इथे 1 1 1 1 नोडला किती कनेक्ट आहे तिथे 2 3 4. आपण इथे काढणार आहोत. हे बघा इथे 1 नोड घेतला, त्याला बघा 2 3 अँड 4 असे आपण नोड काढणार आहोत त्याला. हा बघा इथे मी 2 घेतला, इथे 3 आणि हा इथे 4. हे तिघं आपण हे ॲक्टिव्हिटी काढले. बघा इथे 4 काय 2ला 3 कनेक्ट दाखवायचं आहे. हा 2ला 3 कनेक्ट दाखवायचं. 2ला आपण 3 कनेक्ट करणार आहोत. हे बघा ॲरो 2 पासून 3 पर्यंत. नेक्स्ट बघा 2ला 6 कनेक्ट दाखवायचं आहे आपल्याला. अँड 6 अजून कोणाला कनेक्ट आहे बघा 4लाही कनेक्ट आहे. 4ला आपण इथे 6 नोड असा काढणार आहोत. 2लाही कनेक्ट पाहिजे अँड 6लाही कनेक्ट पाहिजे. त्याच्या अगोदर बघा 3ला कोणता नोड आहे 5. 5 आपण इथे काढून घेणार आहोत. इथे 5 नंबरचा नोड काढून घेऊ अगोदर. हां 5. त्याच्यानंतर बघा 3 to 5. आता 4 to 5 पण आहे. 4 to 5 या प्रकारे आपण काढलं. 4 to 5. आता बघा ही ॲक्टिव्हिटी काढली. 3 to 5 ही झाली. 2 3 1 4 हे तिघं झाले. तर राहिली फक्त हे 2. 2ला 6 कनेक्ट करायचं आहे आणि 5ला 6 कनेक्ट करायचं आहे आणि 4लाही 6 कनेक्ट. 2 5 अँड 4 तिघांचा नोड कोणता आहे इथे 6 आपल्याला इथे काढायचं आहे. 6 हे बघा 2ला 6 आपण इथे कनेक्ट केला. 2 to 6 4 to 6. हा बघा हा 4 नोड काढला आहे. याला 6ला कनेक्ट करणार. 6 नंतर बघा 5 to 6 5 to 6. नेटवर्क डायग्राम काढताना आपण अगोदर 1 1 नोड काढून घेतला. त्याच्यानंतर बघा 2ला आपण कनेक्ट काय 3 आपण इथे दाखवून घेतला. 2ला अजून 6 ही कनेक्ट आहे. ते आपण 6 का काढला नाही कारण की 6ला अजून 4 अँड 5 ही कनेक्ट आपल्याला दाखवायचे होते. त्याच्यासाठी हा 6 नंबरचा नोड सर्वात लास्टला काढला. आता बघा ड्रॉ पर नेटवर्क. आपला हा फर्स्ट क्वेश्चन आपला सॉल्व झालेला आहे. ही मी रफ डायग्राम काढलेली आहे. याच्यावरनं तुम्ही फायनल डायग्राम काढू शकता. याच्यामध्ये तुम्हाला ड्युरेशन द्यायचं आहे. बघा ड्युरेशन कसं 1 to 2ला किती आहे 1 to 2ला 8. त्याला आपण A म्हणू शकतो. A ड्युरेशन. 1 to 3 1 to 3 B त्याचं ड्युरेशन किती आहे 10. ब्रॅकेटमधले ड्युरेशन दिलं मी याला. या नोडला नाव इथे दिलेलं आहे A B आणि हा C. याला C म्हणणार आहोत. त्याचं ड्युरेशन 8. नंतर बघा 2 to 3 पण याला 1 by 1 A B C D E F G I and H. आणि त्याची ड्युरेशन तुम्ही ब्रॅकेटमध्ये राईट करा. 2 to 3ला 10 2 to 6ला 16. त्याच्यानंतर बघा
3 to 5, 3 to 5, 17, 5 to 6, 9, 4 to 6, 14, 4 to 5, 18. या प्रकारे तुम्ही रफ डायग्राम काढली, त्याच्यानंतर तुम्ही फायनल डायग्राम व्यवस्थित इथे ड्रॉ करणार. हे बघा, मी फायनल डायग्राम व्यवस्थित इथे काढली. ही रफ डायग्राम इथे शो केली आणि फायनल डायग्राम अशी काढली. फर्स्ट क्वेश्चन आपला क्लिअर झाला आहे. सेकंड बघा, फाइंड क्रिटिकल पाथ. क्रिटिकल पाथ काय असणार आहे? लॉंगेस्ट पाथ आपल्याला फाइंड करायचा आहे. 1 नोडपासून शेवटचा नोड 6 पर्यंत जाण्यासाठी किती पाथ आहे तिथे? सर्व पाथ जेवढे पॉसिबल आहेत तेवढे आपण फाइंड करणार. बघा 1 2 6. पहिला पाथ कोणता आहे? 1 2 6. त्याचं ॲक्टिव्हिटी कोणती आहे? ए ई. ॲडिशन काय येईल मग ड्युरेशनचं? 8 + 16 किती झाले इथे? 24. सेकंड पाथ कोणता येईल आपला? 1 2 3 5 6. याचे ड्युरेशन काय? 8 + 10 + 17 + 9. त्याची ॲडिशन करून घेणार आहोत. थर्ड पाथ कोणता आहे? 1 3 5 6. नंतरचा पॉसिबल किती होत आहेत बघा? 1 4 5 6, 1 4 6. जेवढेही पॉसिबल आहेत शेवटपर्यंत, शेवटच्या नोडपर्यंत, तेवढे पाथ आपण राईट करणार आहोत आणि त्याची ड्युरेशन आपण ॲड करणार आहोत. लॉंगेस्ट मॅक्झिमम ड्युरेशन ज्या पाथने येईल तो आपलं असणार आहे क्रिटिकल पाथ. मी आता इथे राईट करते बघा. फर्स्ट इथे पाथ घेतले ॲक्टिव्हिटी अँड ड्युरेशन. फर्स्ट आपण घेतला होता 1 2 6. बघा 1 2 6. ए अँड ई, ए ई. 8 + 16 24. नेक्स्ट बघा 1 2 3 5 6. ड्युरेशन बघा 8 + 10 + 17 + 9. 8 + 10 + 17 + 9 किती आले? 41. अशा प्रकारे मी जेवढे पाथ सांगितले तेवढे मी राईट करून घेते. हे बघा 5 प्रकारचे इथे पाथ होते, मी राईट करून घेतली. आणि ॲडिशन बघा इथे फर्स्ट पाथची 24, तर 44 36 35 आणि 22. याच्यामध्ये मॅक्झिमम काय इथे? 44. 44 मॅक्झिमम आहे, म्हणजे लॉंगेस्ट मॅक्झिमम पाथ म्हणजे लॉंगेस्ट पाथ किती आला आहे? 44. दस द क्रिटिकल पाथ इज 1 2 3 5 6. 1 2 3 5 6. बघा 1 2 3 5 6 हा लॉंगेस्ट पाथ आहे. हा आपण क्रिटिकल पाथ म्हणतो याला. याला आपण क्रिटिकल पाथ म्हणणार आहोत. पण इथे राईट करून घेतलं. क्रिटिकल पाथ इज 1 2 3 5 6 = 44 days. क्वेश्चन बघा आपला फाइंड द क्रिटिकल पाथ हा कंप्लीट झाला आहे. थर्ड बघा, व्हॉट इज द मिनिमम टाइम ऑफ completion for the project? The minimum time required for completion of project is given by the length of critical path. Critical path येणार आहे, त्याची लेंथ जेवढी असणार आहे तोच आपला मिनिमम टाइम असणार आहे प्रोजेक्टचा कंप्लीशन टाइम. आपण इथे राईट करून घेतलंय. मग the minimum time required for completion of the project is given by the length of critical path, that is 44 days. थर्ड क्वेश्चन आपलं कंप्लीट झालेलं आहे. फोर्थ बघा, कॅल्क्युलेट अर्लीस्ट स्टार्ट टाईम अँड लॅटेस्ट स्टार्ट टाईम. याच्यासाठी तुम्हाला ही डायग्राम तुम्हाला इथे परत ड्रॉ करायची आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अर्लीस्ट स्टार्ट टाईम अँड लॅटेस्ट स्टार्ट टाईम तुम्हाला फाइंड करायची आहे. हे बघा या प्रकारे मी इथे बॉक्स काढून घेतले. प्रत्येक नोडला 2-2 बॉक्स काढले. फर्स्ट बॉक्समध्ये आपण ई अर्लीस्ट स्टार्ट टाईम अँड सेकंडमध्ये आपण लॅटेस्ट टाईम राईट करणार. ई आहे बघा 1 to 2 या नोडला अर्लीस्ट स्टार्ट टाईम हा असणार आहे 1. अर्लीस्ट स्टार्ट टाईम काय असणार आहे इथे? 0. अँड त्याचा कंप्लीशन टाईम किती असणार आहे? 0 + 8. तुम्हाला ॲड करायचं आहे ड्युरेशन. 0 + 8 किती झाले इथे? 8.
इथे बघा 1-3 नोडला 1-3 नोडला तुम्ही 1-3 मध्ये 0 + 10 असं ॲड करणारा अँड सेकंड नोड येतोय तुम्हाला बघा 8 + 10 या दोघांमध्ये तुम्हाला मॅक्झिमम ड्युरेशन काय येत आहे ते तुम्हाला बघायचं आहे. मॅक्झिमम ड्युरेशन EI हे बघा E1 आपण 0 राईट केला. E2 काय आला E2 E1 + टाइम E1 काय 0 + 8 = 8 आला. सेकंड बघा E3 काढायचं आहे आपल्याला. E3 = E3ला किती नोड इनकमिंग आहेत 2. हा बघा हा 2चा नोड आणि हा 1चा नोड. मग याच्यामध्ये आपण मॅक्झिमम घेणार आहोत. मॅक्स ऑफ EI + T अँड E2 + T. मॅक्स ऑफ E1चा इथे किती आहे 0 + 10 0 + 10 अँड E2 बघा 8 + 10 8 + 10 इथं 10 येईल 10 अँड 18 दोघांमध्ये मॅक्झिमम काय 18 आपण इथे राईट करणार आहोत इथे 18. नेक्स्ट बघा E5 साठी अगोदर आपण E4 फाईंड करू. E4ला इनकमिंग किती आहेत 1च आहे 1च ॲरो आहे. मग 0 + 8 किती झाले 0 + 8 E4 बघा E4 E1 + टाइम E1 काय आहे 0 + 8 0 + 8 8 आपण इथे 8 राईट करणार आहोत इथे 8. नेक्स्ट बघा E5 = मॅक्स ऑफ आता इथे मॅक्स का घेतोय इनकमिंग किती ॲरो आहे तिथे बघा 5ला किती कनेक्ट होत आहे हा 3चा नोड येतोय अँड 4चा नोड येतोय. हे दोघं ॲरो इथे आलेले आहेत. या दोघांमध्ये मॅक्झिमम काय आहे ते आपण इथे राईट करा. मॅक्स ऑफ E3 + टाइम अँड E4 + टाइम E4 + टाइम. E3 किती इथे E3 18 + 17 18 + 17 अँड E4 बघा 8 + 18 8 + 18 इथे 18 + 17 35 अँड 8 + 18 26 मॅक्झिमम काय 35 आपण इथे 35 राईट करणार आहोत 35. आता हे बघा 6 नंबरचा नोड 6 मध्ये काय येईल 3 इनकमिंग रो आलेले आहेत इथे हा 2चा एक आहे इथे 5चा अँड 4चा. याच्या तिघांमध्ये मॅक्झिमम काय येईल तिघांमध्ये मॅक्झिमम E6 हे बघा E6 = मॅक्स ऑफ आपण डायरेक्ट ॲडिशन करून घेऊ 8 + 16 8 + 16 किती झाले 24 याची बघा 35 + 9 44 त्याच्यानंतर 8 + 14 किती झाले 22. या तिघांमध्ये मॅक्झिमम काय आहे 44 आपण इथे 44 राईट करणार 44. हे बघा आपण अर्लियर स्टार्ट टाईम आपण सर्व नोडचे काढलेले आहेत. 1 साठी स्टार्ट टाईम 0 आहे एंडिंग टाईम काय आहे इथे 8 आहे 2 साठी स्टार्ट टाईम काय आहे इथे 8 आहे 3 नोडसाठी किती आहे 18 5 साठी 35 6 नोडसाठी 44 4 साठी 8. आता बॅकवर्ड पाथ आपल्याला फाईंड करायचा आहे त्याला आपण लॅटेस्ट स्टार्ट टाईम ही म्हणतो. बॅकवर्ड पाथ आपण 44 ने स्टार्ट करणार आहोत 44 आणि आता इथे तुम्हाला बॅकवर्डने मायनस करणार आहात तुम्ही 44 - 9 करणार आहात बघा 5 साठी इथे किती ॲरो गेलेला होता इथे 1 रिटर्नचा ॲरो किती इथे 1च आहे. मग 45 - 35 किती येतील 45 - ड्युरेशन तुम्हाला मायनस करायचं 45 - 9 इथे
35. इथे बघा 44 मायनस 16. आता इथे तुम्हाला 2 ॲरो आहे म्हणून तुम्ही थांबून घ्या. इथे अगोदर ए फाईन करा. नाव बॅकवर्ड पाथ कॅल्क्युलेशन आपण कसं फाईन करणार. 4 साठी बघा, 4 साठी आपण मिनिमम फाईन करणार आहोत. आपण अर्लिएस्ट टाईमसाठी आपण मॅक्झिमम फाईन करत होतो. आता बॅकवर्ड पाथसाठी आपल्याला मिनिमम घेणार आहोत. इथे बघा 4 साठी किती ॲरो गेलेले होते बघा. रिटर्नसाठी किती येतील, हा एक येईल आणि हा 6चा. या दोघांमध्ये मिनिमम तुम्हाला फाईन करायचं आहे. मी इथे राईट करते बघा. L4 इक्वल टू मिनिमम ऑफ L5 मायनस टाईम, L5 मायनस टाईम अँड हा बघा इथे L6 मायनस टाईम, L6 मायनस टाईम मिनिमम. L5 किती इथे बघा 35 मायनस 18, 35 मायनस 18 आणि L6 किती आहे, L6 44 मायनस 14, 44 मायनस 14. या दोघांमध्ये मिनिमम तुम्हाला घ्यायचा आहे. मिनिमम 17 अँड 30. मिनिमम काय इथे 17. इथे 4ला काय येईल 17. इथे तुम्ही 17 राईट करणार. नंतर बघा 18 साठी. 18ला किती आलं आहे, ॲरो किती गेलेलं होतं बाहेर, एकच गेलेलं होतं. हा 3 पासून 5ला येतानाही एकच ॲरोने इथे आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. 35 मायनस 70, 35 मायनस 17 इथे किती येणार 18. आता इथे बघा 2 साठी बघा किती इनकमिंग ॲरो आहे 2ला, हा 6चा आणि हा 3चा. 44 मायनस 16 मिनिमम ऑफ. या दोघांमध्ये तुम्हाला मिनिमम फाईन करायचं आहे. मिनिमम ऑफ या दोघांमध्ये 44 मायनस 16 अँड 18 मायनस 10. 18 मायनस 10 किती येणार इथे 8 येणार. अँड 44 मायनस 16 मायनस केलं तर ही जास्तच येणार आहे व्हॅल्यू, ही कमी येणार आहे. ही असणार आहे मिनिमम. आपण इथे 8 राईट केलं. 18 मायनस 10 ही करून बघा तुम्ही. 44 मायनस 16 दोघांमध्ये मिनिमम काय येणार आहे 8 आपण राईट केला. अँड इथे लास्टला आपण इथे 0 करणार आहोत. हे बघा 8 मायनस 8 0 असंही 0च येणार आहे. मिनिमम बघा 3 ॲरो इथे इनकमिंग होते. 8 मायनस 8 18 मायनस 10 8 येतोय. 17 मायनस 8 किती येतोय 9. मिनिमम काय आहे तिघांमध्ये 0. तसे आपण स्टार्ट इथे 0ने करणार आहोत. स्टार्ट टाईम 0 0 आणि लास्टला आपण बघा EI आणि LJ सेम असणार आहेत. आता बघा क्रिटिकल पाथ तुम्ही कसा शोधणार आहात. EI आणि LJ जिथं सेम असणार आहे त्या पाथने तुम्ही जाणार. हे बघा 0 0 नंतर 8 8. हे बघा तुम्ही डार्क करू शकता 8 8. नंतर बघा 18 18 इथे त्याच्यानंतर बघा 35 35 आणि त्याच्यानंतर 44 44. हे बघा आपण अर्लिएस्ट अँड लॅटेस्ट टाईम इथे काढलेला आहे. क्रिटिकल पाथ आपण फाईन केलेला होता. किती आलेलं होतं 44 डेज. हे बघा 44 डेज इथे आलेले आहे. आणि आपण क्रिटिकल पाथ मागे क्वेश्चनमध्ये फाईन केलं होतं 1 2 3 5 6. तोच इथे येतोय बघा. या प्रकारे आपण अर्लिएस्ट स्टार्ट टाईमचं कॅल्क्युलेशन केलं आहे अँड लॅटेस्ट टाईमचं बॅकवर्ड पाथ म्हणतो त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे.
हा तुमचा क्वेश्चन बघा इथे हा कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.